मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. आगामी विधानसभा निवडणुकीत प्रस्थापित पक्षांच्या विरोधात उमेदवार उभे करत त्यांना आव्हान देण्याची भाषा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला महाविकास आघाडीचे नेते गैरहजर राहिले होते. त्यानंतर महायुतीच्या राज्यातील नेत्यांनी महाविकास आघाडीला टार्गेट केलं. मनोज जरांगे पाटील यांनी महाविकास आघाडीच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर आज राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी अंतरवाली सराटी येथे येऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. या भेटीनं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून काँग्रेस मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर काय भूमिका घेते याकडे आता सर्वांचं लक्ष लागून आहे. राज्यातील ढासळत चाललेली कायदा आणि सुव्यवस्था, बदलापूरची घटना आणि या घटनेचा निषेध म्हणून येत्या 24 ऑगस्ट रोजी महाविकास आघाडीने दिलेली महाराष्ट्र बंदची हाक या सगळ्यांचा संबंध चव्हाण यांनी घेतलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीशी लावला जातोय. मराठा आरक्षण व विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं यावेळी दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे.